नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता तुम्हाला पी.एम. किसानची जी योजना शासनाने चालू केलेली आहे केंद्र सरकारने, बऱ्याच दिवसापासून काय झालेलं आहे, पी.एम. किसानचे काहींना हप्ते येत आहेत, चालू आहेत, काहींना काहीच अडचण नाही. पण काही शेतकऱ्यांचे हप्ते वगैरे बंद पडलेले आहेत. त्यासाठी पी.एम. किसानची साईट चालू झालेली आहे बघा. कुणाला काय अडचण असेल, कुणाची के.वाय.सी असेल, कुणाचे सरेंडर झालेले असतील, कुणाचे हप्ते बंद पडलेले असतील, कुणाचं रिजेक्ट झालेला असेल, कुणाचं वारसाची नोंद वगैरे राहिली असेल, कुणाचे जमीन वडिलाच्या नावावरून मुलांच्या नावे आली आहे, वडील मयत आहेत, असं वारस हक्काचं आहे. तर असे सर्वच काही गोष्टी करण्यासाठी, सगळं एडिट करण्यासाठी सगळं ऑप्शन काय झालेले आहेत पी.एम. किसानच्या वेबसाईटवर खुले झालेले आहेत. त्यामुळं मग ज्यांचे हप्ते वगैरे बंद पडलेले आहेत, ज्यांच्या काही अडचणी आहेत, अशा सर्वांनीच काय करायचं आहे, पी.एम. किसानच्या साईटला भेट देऊन आपली जी अडचण आहे ते काय करायचं आहे, दूर करायची आहे. मग काहींचे काय झालेले आहे तर रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत, काहींचे नवीन नोंदणी करण्यासाठी सुद्धा काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. मग नवीन नोंदणी करण्यासाठी तुमचं 7/12 असेल, बँक पासबुक, आधार कार्ड असेल, फार्मर आय.डी असेल, त्याच्यानंतर पाठीमागं कोणाच्या नावाने जमीन तुमच्या नावावर आलेली आहे, वडिलाचं नावानं आले असेल तर त्याचा फेरफार वगैरे, त्याच्यानंतर वडिलाचं आधार कार्ड वगैरे, हे सगळं काय करावं लागतं, तुम्हाला लाभ घेण्यासाठी लागतं. मग जे शेतकरी ह्याच्यापासून वंचित आहेत आणि जे ह्याची वाट पाहत आहेत की आपल्याला काय व्हायचं आहे, पी.एम. किसानचा लाभ घ्यायचा आहे, कारण आपण त्या लाभामध्ये बसतो, यासाठी काय करायचं आहे, त्यांनी मग जवळच्या सेतू सुविधा केंद्र किंवा तहसीली कार्यालय, त्यानंतर ह्या 2 कार्यालयाला भेट देऊन तुम्ही काय करू शकतात, त्याचा लाभ घेऊ शकतात. कारण आता बऱ्याच दिवसासाठी साईट काय होती, ह्याची बंद होती, पण आता परत काय झालेली आहे, चालू झालेली आहे. तुमचं नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा होत आहे. कारण आता इथून पाठीमागं बंद साईट होती, बंद साईट असल्यामुळं मग बरेच शेतकरी त्याची वाट बघत होते की साईट कधी चालू होते. मग साईट चालू झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पी.एम. किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे हप्त्याचा. त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आपण त्या सगळे निकष पात्रता जी आहे त्यामध्ये काय होत आहोत, बसत आहोत. अशा शेतकऱ्यांसाठी काय झालेलं आहे, सगळंच ऑप्शन खुले झालेले आहेत. त्यामुळं मग जे शेतकरी ह्याचं पात्र असूनही या लाभापासून वंचित आहेत, अशा सर्वच शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, पी.एम. किसानच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे. मग नवीन ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे तेही चालू आहे, ज्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत त्यांच्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी हे ऑप्शन आलेलं आहे. त्यानंतर वारस हक्काने जमीन आली त्याचंही आले, त्यानंतर सरेंडर त्याचं काही रिजेक्ट झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा व्हेरीफाय करायचं, आपलं रेकॉर्ड वगैरे त्याचे जे कागदपत्र मागतात ते त्याच्यावर त्या साईटवर अपलोड करून द्यायचे आहेत. आणि अपलोड करून दिल्यानंतर मग ते व्हेरीफाय होतात काही दिवसानंतर, आणि नंतर मग आपल्याला काय होतं, पी.एम. किसानचा लाभ मिळतो. यासाठी एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची खुशखबर म्हणावी लागेल, महत्त्वाची बाब म्हणावी लागेल. कारण अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर, वृष्टीपूर परिस्थितीची. ह्यामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला असल्याने त्यांना थोडासा दिलासा म्हणून का व्हायना थोडंसं ही योजना एक चांगली आहे. 2,000 रुपये 4 महिन्याला हप्ता येतो. ते हप्त्याच काय व्हायचं आहे, तुम्ही पात्र व्हायचं आहे. मग जे शेतकरी ह्याचा वाट पाहत होते पी.एम. किसानचा लाभ घेण्यासाठी, त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ आपली नवीन नोंदणी करून घ्यायची आहे. वारस हक्काने जमीन आलेले असणार नाही, त्याच्यानंतर 2019च्या अगोदरच्यांनी सर्वांनी आपण त्या निकषामध्ये पात्रतामध्ये बसतो का ते पाहायचं आहे. पुरावे वगैरे ज्याचा रिजेक्ट झाला असेल त्या सर्वच शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, पी.एम. किसान योजनेच्या साईटला भेट देऊन आपण काय करायचं आहे, पात्र व्हायचं आहे. धन्यवाद.